झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। आणि अशी कांद्याची पात, जो व्यक्ती कांद्याची पात खात नाही तो सगळं अशी भाजी बनवल्यास नक्की खाईल। चला आता झटपट रेसिपीला सुरुवात करू। नमस्कार मित्र मैत्रिणींनो, तुझ्या सोम ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। चला तर आज आपण पाहणार आहोत कांद्याच्या पातीपासून रस्सा भाजी कशी बनवायची। तुम्ही कधी पाहिली नसेल रस्सा भाजी कशी बनवायची, त्यासाठी आता चला मी रेसिपीला सुरुवात करणार आहे। तर त्यासाठी मी इथं बारीक चिरून कांद्याची पात घेतलेली आणि 2-4 तास झाले मुगाची डाळ भिजत घातलेली होती। माझी डाळ पण भिजत घालून तयार झाली। आता याला मिक्सरला लावून घेणार आहे मी। ही डाळ बारीक होईपर्यंत याला मिक्सरला लावून घ्यायचं। ही पाहू शकता आपली डाळ अशी बारीक तयार झालेली आहे। त्यानंतर ही डाळ या बाउल मध्ये एका छोट्या काढून घेणार आहे मी। डाळ काढून घेतल्याच्या नंतर यामध्ये टाकून देते मी थोडं 1 चमच भर हरभऱ्याचे पीठ, बेसन पीठ 1.5 चमचा टाकत आहे, माझा चमचा छोटा आहे त्यामुळे। आणि त्यामध्ये टाकून द्यायची थोडी हळद। हे पाहू शकता असं मिक्स तयार झालेलं। आता याचे छोटे छोटे बॉल करून तयार करून घ्यायचे। हे पाहू शकता आपल्या असे बॉल्स तयार झालेत। आता आपण याला उकडून घेणार आहोत। उकडून घेतले तरी चालतील, नाही तर वाफाळून घेतले तरी चालतील। चला आता मी ते उकडून घेणार आहे। त्यासाठी मी गॅस लावून घेते। गॅसवर कढई ठेवून देते आणि त्यामध्ये टाकून देते 1 ग्लास पाणी। आणि त्यामध्ये टाकून द्यायचं चवीप्रमाणे मीठ। पाण्यामध्ये थोडं टाकून द्यायचं मीठ आणि पाण्याला उकळा येऊ द्यायचं। हे पाण्याला उकळा आलेला आहे, यामध्ये हे बॉल्स सोडून द्यायचे। त्यानंतर याला 10 ते 15 मिनिटं शिजू द्यायचं असंच। हे पाहू शकता उकडून तयार झालेलं आहे, यामधलं पाणी पण आटून गेले। आता आपण याची रस्सा भाजी तयार करणार आहोत। चला तर आता मी त्यासाठी लावून घेते गॅस। गॅसवर ठेवते कढई। कढई गरम होऊ देते। त्यानंतर त्यामध्ये टाकून देते तेल। थोडी मोहरी चांगली तडतड द्यायची। मोहरी तडतडली त्यामध्ये टाकून ते जिरे चांगले तडतड द्यायचे आणि त्यामध्ये टाकून दे आलं लसणाची पेस्ट। आवडीप्रमाणे लाल तिखट, थोडी हळद आणि मिक्स करून घ्यायचं। हे चांगला, ही चटणी चांगली परतू द्यायची यामध्ये तेलात। त्यानंतर त्यामध्ये टाकून द्यायची कोथिंबीर। आणि हे बॉल्स तयार करून घेतलेले यामध्ये सोडू द्यायचे आणि हे चांगले असे या तेलामध्ये परतू द्यायचे। त्यानंतर यामध्ये टाकून द्यायचं रस्सा करण्यासाठी थोडं पाणी कोमट। त्यानंतर टाकून द्यायचं थोडं मीठ चवीप्रमाणे आणि याला कमी गॅसवर 2-3 उकळ्या येऊ द्यायच्या। हे पाहू शकता आपल्या भाजीला असा 2 उकळे आलेले आहेत। आता आपण हिला काढून घेऊ आणि खायला सुरुवात करू। ही पाहू शकता कांद्याच्या पातीपासून झणझणीत अशी रस्सा भाजी तयार झालेली आहे। ही कांद्याच्या पातीची रस्सा भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूत अशा साध्या सोप्या रेसिपी सोबत।